या महिन्याचा जानेवारी महिन्याचा म्हणजे नवीन वर्षाचा पहिला जो लाभ आहे डीबीटी आहे ते 26 जानेवारीच्या आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बाल विकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये 1500चा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत। बहनों के लिए आज बड़ा निर्णय हमारे मंत्रिमंडल ने लिया है। अब बहनों के खातों में लाड़की बहन योजना के पैसे आज से जमा होना शुरू हो जाएंगे और जब तक आपका ये देवा भाव है तब तक लाड़की बहन योजना कभी बंद नहीं होगी, ये भी मैं आपको बताता हूँ। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता आज 19 जानेवारी रोजी महिलांच्या बँक खात्यात जमा होत आहे। पहिल्या टप्प्यात 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। या 12 बँकांमध्ये ज्या महिलांची बँक खाती असतील अशा महिलांना 1500 रुपयांचा लाभ आज उद्या परवा 3 दिवसात वितरित केला जाईल। या 12 बँका कोणत्या आहेत या 12 बँकांची लिस्ट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। सोबतच ज्या महिलांचं बँक खातं पोस्ट पेमेंट बँक अर्थात पोस्टाच्या बँकेमध्ये आहे, IPPB मध्ये आहे अशा महिलांसाठी एक दुःखद अपडेट समोर आलेला आहे। अशा महिलांना उद्या 19वा हप्ता मिळण्यामध्ये थोडीशी अडचण येऊ शकते कारण एक मोठा प्रॉब्लेम पोस्ट पेमेंट बँकेसंबंधी समोर आलाय। तर या व्हिडिओमध्ये हा प्रॉब्लेम नक्की काय आहे आणि ज्या महिलांची खाती पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहेत त्यांनी नक्की काय करावं हे देखील आपण पाहणार आहोत। लक्षात ठेवा, आजपासून मिळणारा 19वा हप्ता म्हणजेच जानेवारीचा हप्ता हा 2100 रुपये नसून 1500 रुपये मिळणार आहे कारण सरकारी तिजोरीवर वाढत चाललेला ताण हे त्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे। सरकारला शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करायची आहे आणि सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार देखील रखडलेले आहेत। त्यामुळेच येत्या मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल आणि त्या अधिवेशनात महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढवून देण्यासंबंधी GR सरकार काढणार आहे आणि हा GR काढल्यानंतरच महिलांना 2100 रुपये हप्ता सुरू होईल। याचाच अर्थ अजूनही 2 ते 3 महिने लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे आजपासून मिळणारा 19वा हप्ता हा 1500 रुपये असणार आहे। चला तर जाणून घेऊया की कोणत्या 12 बँकांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा म्हणजेच 19वा हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासनाने एकूण 5 टप्पे केलेले आहेत। त्यापैकी पहिला टप्पा आज 19 जानेवारी सोमवारी पार पडेल। यामध्ये 12 बँकांचा समावेश असेल। या 12 बँकांची यादी जाणून घेण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती, कृपया या व्हिडिओला एक लाईक नक्की करा कारण आपण व्हिडिओला लाईक केल्यानं आम्हाला मदत मिळते, प्रोत्साहन मिळतं आणि लाडक्या बहिणीचे सर्व अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो। म्हणूनच सर्वांना विनंती आहे, कृपया व्हिडिओला आपण लाईक आणि कमेंटमध्ये कळवा की तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे। तुमच्या बँकेचं नाव तुम्ही लिहू शकता। चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। काल महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याविषयी मोठी घोषणा केली। अदितीताईंनी सांगितलं की 26 जानेवारीपर्यंत म्हणजेच प्रजासत्ताक दिनापर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता अर्थात जानेवारीचे पैसे जमा करणार आहोत। 5 ते 6 दिवसात हे पैसे 2 कोटीहून अधिक महिलांच्या बँक अकाउंटमध्ये जमा केले जातील। याचाच अर्थ 19 जानेवारीपासून म्हणजे सोमवारपासून ते 26 जानेवारीपर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून पैसे जमा केले जाणार आहेत आणि याची सुरुवात होणार आहे 19 जानेवारी सोमवारपासून। तर या पहिल्या टप्प्यात जवळपास 23 ते 25 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता सरकारकडून जमा केला जाणार आहे। या बँकांमध्ये जी पहिली बँक आहे ती म्हणजे भारतीय स्टेट बँक अर्थात SBI, यालाच स्टेट बँक ऑफ इंडिया असेही म्हणतात। SBI ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातली एक प्रमुख मोठी बँक आहे। या बँकेमध्ये भारतातील बहुतांश नागरिकांची खाती आहेत। लाडकी बहीण योजना असू द्या किंवा इतर कोणतीही सरकारी योजना असू द्या, या सर्व योजनांचे पैसे सर्वात आधी जर कोणत्या बँकेत जमा होत असतील तर ती बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक SBI। सोबतच या बँकेतून पैसे कट होण्याचे किंवा विनाकारण चार्जेस लागण्याचं प्रमाण देखील सर्व बँकांमध्ये अगदी कमी आहे आणि म्हणूनच प्रत्येक भारतीयाला SBI वरती विश्वास आहे। अनेक भारतीयांची SBI बँकेमध्ये खाती आहेत। तर बघा, आज 19 जानेवारी
जानेवारी रोजी SBI म्हणजेच भारतीय स्टेट बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता जमा होणार आहे. हा 19वा हप्ता 1500 रुपयांच्या स्वरूपात असेल, हे लक्षात ठेवा. तर ज्या महिलांची बँक खाती भारतीय स्टेट बँकेत आहेत त्यांनी आजच आपलं पासबुक प्रिंट करून घ्या किंवा SMS चेक करा आणि खात्यामध्ये पैसे आले की नाही ते पहा. जर तुम्ही Google पे, फोन पे वापरत असाल तर तुम्ही अशा UPI साधनांच्या मार्फत देखील स्वतःचा बँक बॅलन्स चेक करू शकता. दुसरी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र. ही महाराष्ट्राची बँक आहे आणि या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये देखील सर्वात आधी सरकारी योजनांचे पैसे जमा होताना दिसून येतात. या बँकेचं वैशिष्ट्य असं की या बँकेमध्ये कधीही कोणत्याही स्वरूपाचे अतिरिक्त चार्जेस ग्राहकांना कधीच भरावे लागत नाहीत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणीचे पैसे आत्तापर्यंत तरी या बँकेतून कुणाचेही कट झालेले नाहीत. तर आज बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीचा 19वा हप्ता जमा होत आहे. ज्या महिलांची खाती या बँकेमध्ये असतील त्यांनी ताबडतोब हे पैसे काढून घ्या, कारण संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची जोरात तपासणी चालू आहे, ज्याद्वारे अनेक महिलांना योजनेतून बाहेर काढलं जात आहे आणि त्यांच्याकडून यापूर्वी मिळालेल्या हप्त्यांची वसुली सुद्धा लावली जात आहे. त्यामुळे SMS किंवा मेसेज येताच आपल्या खात्यातून आपण पैसे काढून घ्यावेत. तिसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा. ही देखील एक सरकारी बँक आहे आणि याही बँकेमध्ये सरकारी योजनांचे पैसे ताबडतोब जमा होताना दिसून येतात. पुढची बँक आहे HDFC बँक. ही एक खाजगी बँक आहे, परंतु तरी देखील या बँकेच्या सेवा या जगात सर्वोत्तम मानल्या जातात. या बँकेमध्ये बँक अकाउंट असणं हे एक सोशल स्टेटस मानलं जातं. जर तुमचंही खातं या HDFC बँकेमध्ये असेल तर अशा व्यक्तीला खरोखर समाजामध्ये मोठा मान सन्मान मिळतो. तर आज या बँकेमध्ये 19वा हप्ता जमा होत आहे. जर तुमचं खातं या बँकेत असेल तर तुम्ही देखील तुमचा बँक बॅलन्स नक्की चेक करून घ्या. पुढची बँक आहे CBI अर्थात सेंट्रल बँक ऑफ इंडिया. संपूर्ण भारत देशामध्ये या सेंट्रल बँकेच्या शाखा आपल्याला दिसून येतील आणि जर तुमचं खातं या बँकेत असेल तर तुम्हाला आज लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता प्राप्त होणार आहे. पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया. ही एक पब्लिक सेक्टर बँक आहे अर्थात सरकारी बँक आहे आणि याही बँकेमध्ये सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात. पुढची बँक आहे PNB अर्थात पंजाब नॅशनल बँक. याही बँकेमध्ये हप्ता जमा होत आहे. नंतर आहे कॅनरा बँक. कॅनरा बँकेमध्ये देखील आज लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता जमा होणार आहे. नंतर आहे इंडियन ओव्हरसीज बँक. ही देखील एक सरकारी बँक आहे. याही बँकेत पैसे जमा होतील. युको बँकेमध्ये आज पैसे जमा होत आहेत. इंडियन बँकेमध्ये पैसे जमा होत आहेत. पंजाब अँड सिंध बँक याही बँकेमध्ये आज पैसे जमा होत आहेत. थोडक्यात ज्या सरकारी नॅशनलाइज्ड बँक आहेत 12 बँका आणि प्लस एक त्या ठिकाणी बँक आहे ती म्हणजे HDFC बँक खाजगी बँक आहे, तर त्या खाजगी बँकेत आज पैसे जमा होत आहेत. आता राहिला प्रश्न तो म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेचा. बघा, ज्या महिलांची खाती पोस्टाच्या बँकेमध्ये आहेत म्हणजेच इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये आहेत अशा महिलांना एक विशेष तातडीची सूचना देण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पोस्टाच्या बँकेमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, म्हणजेच काही टेक्निकल इश्यू येत आहेत आणि त्या कारणामुळेच या बँकेचे SMS हे अकाउंट धारकांना म्हणजे ग्राहकांना वेळेवर पोहोचत नाहीत आणि म्हणून जर तुमचं खातं या पोस्ट पेमेंट बँकेमध्ये असेल तर लक्षात घ्या, जरी तुमच्या खात्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 19वा हप्ता 1500 रुपये जमा झाले तरी देखील कदाचित तुम्हाला SMS येणार नाहीत. मग तुम्हाला कसं कळणार की तुमच्या खात्यात हप्ता जमा झालाय की नाही? यासाठीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेमध्ये जाऊन याची चौकशी करा किंवा तुमचं पासबुक छापून घ्या. जर तुम्ही नेट बँकिंगचा वापर करत असाल तर तिथे देखील तुम्ही तुमचा बँक बॅलन्स हा चेक करू शकता किंवा IPBने SMSची सुविधा केलेली आहे किंवा अगदी मिस कॉल देऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला आपला बँक बॅलन्स चेक करता येऊ शकतो. तेव्हा जर तुम्हाला आज अशा प्रकारे SMS आले नाहीत तर काळजी करू नका. IPPBचा म्हणजे पोस्ट पेमेंट बँकेचा समावेश देखील या बँकांमध्ये झालेला आहे. उद्या पहिल्या टप्प्यात ज्या 23 ते 25 लाख महिलांना पैसे येणार आहेत त्यामध्ये IPPBचा सुद्धा समावेश आहे. आता बघा, आजपासून ही प्रोसेस सुरू होत आहे. जर आज, उद्या किंवा परवा या 2-3 दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर खूप जास्त शक्यता आहे की तुमचा अर्ज रिजेक्ट केला गेलेला आहे किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे. आणि याचे कारणं अगदी स्पष्ट आहेत. जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे तर आता तुम्ही विषय सोडून द्या, कारण ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे सर्वांचा डेटा मागवण्यात आलेला आहे. तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीला असेल, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील, अशा सर्व ठिकाणी आता अशा महिलांना वगळण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आणि सोबतच 3 महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला नमो शेतकरी सन्मान योजना किंवा PM किसान सन्मान योजनेचे पैसे, शेतकऱ्यांना मिळणारे पैसे जर तुमच्या खात्यावरती येत असतील तर अशा महिलांना वगळण्यात आलेलं आहे. जर तुम्ही ट्रॅक्टर, नांगर
अशी शेतीसाठीची अवजारं उपकरणं जर खरेदी केलेली असतील आणि त्यावर जर तुम्हाला सरकारी सबसिडी मिळालेली असेल तर अशाही महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. आणि ज्या महिलांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळतो, इतर म्हणजे कोणत्या, संजय गांधी पेन्शन योजना आहे, इंदिरा गांधी निराधार योजना आहे, जर अशा योजनांचे पैसे तुम्हाला येत असतील तरी देखील तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. तर हे होतं अतिशय महत्त्वाचं अपडेट लाडकी बहीण योजनेविषयी. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त महिलांना, तुमच्या मैत्रिणींना, जे नातेवाईक आहेत त्यांना व्हॉट्सअपद्वारे, फेसबुकद्वारे हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये सांगा की तुमचं खातं कोणत्या बँकेमध्ये आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे मिळाले. 1500 रुपयांवरती तुम्ही आनंदी आहात का ते सुद्धा नक्की कळवा. आणि फक्त लाडकी बहीण योजनेवर विसंबून राहू नका. अनेक सरकारी योजना सुरू आहेत. सूर्यचूल मोफत मिळते आहे, भांड्यांचा सेट मिळतोय, शिलाई मशीन मिळते आहे, अगदी घरावरती टाकण्यासाठी सोलर मिळत आहेत, घर नसेल तर घर बांधण्यासाठी घरकुल योजना 4.25 लाख रुपये मिळत आहेत. अनेक योजना आहेत आणि या योजना जर तुम्हाला हव्या असतील, त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर छोटंसं काम करायचंय. लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, ऑलला क्लिक करा आणि या सगळ्या सरकारी योजना तुमच्या मोबाईलवर तुम्हाला पाहता येतील. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.